तर हॅलो नमस्कार. तर श्री स्वामी समर्थ. खूप साऱ्या दिवसांनी हा ब्लॉग येत आहे. कारण आहे ना, हे जे ब्लॉग आहे ना, एक 15 दिवसाच्या पहिलेचे ब्लॉग आहे. कारण आहे ना, टायमिंग भेटत नाही, क्लास चालू आहे, शिलाई काम भरपूर प्रमाणात चालू आहे, त्यामुळे टाईम भेटत नाही. त्यामुळे एडिटिंगला म्हणजे शूट करून सगळे ठेवलेले, पण मग एडिटिंगला टाईम भेटत नाही, पोस्ट करायलाही टाईम भेटत नाही. त्यामुळे आत्ताकडं थोडा टाईम काढलेला, तर त्याच्यामध्ये पटकन म्हटलं एक तरी व्हिडिओ टाकला पाहिजेत. तर इथे ना मला गोव्याला जायचं होतं, तर आमची ना गोव्याची तयारी चालू होती. आणि या बनीची ना प्रत्येक गोष्ट आहे ना ही घ्यावीच लागते. कारण आहे ना, लहान बाळ म्हणजे ओलं होतं वगैरे 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 खूप प्रॉब्लेम असतात. तर त्यामुळे बनीची एक सेपरेट बॅग घ्यावी लागली. आणि इथे ना मी शनिवार असला ना, तर मी स्वयंपाक करत नाही. जो मिस्टरांना खिचडी करते ना, त्याच्याच मी ॲडजस्ट करते. बनीलाही खिचडी आवडते, तोही त्याच्यामध्येच त्याचं पण ॲडजस्ट करते. तर इकडे ना मला शनिवारी जायच्या टायमाला ना रात्री खूप सारी भूक लागलेली. तर इथं आम्ही वडापाव खाल्ला. आणि पण काही काही दुकाने ना छोटे राहतात, पण टेस्ट इतकी भारी राहते ना. तर तिथून पुढे निघालो, तर इथे ना आम्हाला एक गाव लागलेलं. आता ह्या गावात आहे ना, हे गाव पूर्ण बेकरी आणि जे गाड्यांच्या ओपनिंगसाठी जे मोठे मोठे हार लागतात, देवांना जे मोठे मोठे गुलाबाचे हार लागतात, तर ह्या दोनच वस्तूंसाठी ना हे गाव जन्माला आलेले का काय माहिती. पण पूर्ण या गावामध्ये ना तेच दुकानं आणि मोठ्या मोठ्या बेकऱ्या, ना कोणतं ज्वेलर्स नाही, ना कोणतं किराणा दुकान नाही, काहीच नाही. फक्त ह्या गावामध्ये फक्त मोठे हार आणि बेकरी एवढंच होतं. आणि एवढंच दिसलं आम्हाला त्या गावामध्ये, बाकी दुसरं काहीच दिसलं नाही. तर इथून इथं आम्ही डायरेक्ट कोल्हापूरमध्ये एंट्री केलेली. आता कोल्हापूरचा जो ब्लॉग आहे ना, तो पुढचा ब्लॉग येईल. तर इथे ना एक क्लिप आली याच्यातमध्ये चुकून. तर इथून ना कोल्हापूरमध्ये एंट्री केली. आता हे ना काही कराड का काहीतरी हे गाव होतं. तर म्हणजे ना असं वाटतं कोकण किती भारी आहे ना. आता हे कोल्हापूर कोकणमध्ये येतं का ते मला नाही माहिती, पण आहे ना एक नारळाचे झाडं बघितले ना, असं वाटतं कोकणच आहे. तर इथे ना त्यानंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलो गोव्यामध्ये. तर इथे गोव्यात आलो, तर आम्हाला आमचं हॉटेल सापडत नव्हतं. का ते रस्त्यांचे कामं चालू आहे खूप ठिकाणी, तर सिंगल रस्ता आहे, त्यामुळे ट्रॅफिकही खूप जास्त होती. तर हॉटेल सापडत नव्हतं. तर इथे आम्ही शोधत होतो, म्हणजे ह्याच लोकेशनला होतं, पण ते आम्हाला सापडत नव्हतं. फायनली आम्हाला आहे ना इथं आमचं हॉटेल जे आहे ते आम्हाला दिसलेलं, जे बाजूला होतं. बाजूला म्हणजे ह्या ज्या गाड्या आहे ना, ज्या रेंटवरच्या स्कूट्या, याच्याच हे बॅक साईडला हे आमचं हॉटेल होतं. तर इथं फायनली गाडी थांबली आणि आम्ही वरती आलेलो. हॉटेल आहे ना जास्त काही भारी नव्हतं, म्हणजे होतं भारी होतं, पण एकदम असं काही काही म्हणताना का खूप वगैरे 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 वेगवेगळ्या पद्धतीचं राहतं, त्यातलं काही नव्हतं. तर इथे ना मी जेव्हा गाडीतून उतरून वरती येत होती, तर तेव्हा इथं फायनल मी गाडीतून जेव्हा उतरले, तेव्हा मी साडी घातलेली होती. आणि तिथं ना एक शॉप होतं. त्या लेडीज हसत होत्या का आता गोव्यामध्ये येऊन कोणी साडी घालतं का. आता त्यांना काय माहिती मी कुठून कुठं आली. मी कोल्हापूरवरून मी गोव्याला आली होती, त्यामुळे मी साडीमध्येच होती. आणि ते लोकांना हसतच होते. त्या काही इग्नोर करायला पण काही हरकत नाही, इग्नोर केलेलं. आणि बाहेरचा व्ह्यू असा होता. हेच ते शॉप, ह्याच बाया हसत होत्या. तर आम्ही ना इथं साडी घातली, आम्ही नाईट शोला चाललेलं होतं. तर ही जी आहे ही मिस्टरांच्या मामाची मुलगी आहे. तर इथे असं म्हणजे जास्त काही मेकअप नाही, एक नॉर्मल आपली साधी पावडर वगैरे लावून आम्ही निघालो नाईट शोला. आता तिथे ना खूप शॉर्टवाले ना खूप होते, पण काहींच्या घरामधनं अशी डिमांड राहते शॉर्ट नको आहे, अति शॉर्ट नको आहे. त्यामुळे डायरेक्ट असं केलं का शॉर्ट घालायचेच नाही. तर त्यामुळे आपली साधी जीन्स पॅन्ट टी शर्ट वगैरे घातला आणि निघाला आम्ही नाईट शोला. तर इथे ना आहे ना हे ना हॉटेल पूर्ण फॉरेनर लोक होते. इथे पूर्ण अमेरिकन होते. काही सिंगिंग करत होते, काही ड्रिंकिंग करत होते, काही नाचत होते. ते भारी, म्हणजे जे गोव्यामध्ये लोक येत आहे ना, ते फॉरेनर. आपले मिडल क्लास लोक राहते ना, ते जास्त एन्जॉय नाही करते गोव्यामध्ये. पण जे बाहेरचे लोक राहते ना, ते खूप सारे एन्जॉय करतात गोव्यामध्ये. पण ह्या गोव्यामध्ये आलो ना, आम्हाला पोटभर जेवण काहीच भेटलं नाही म्हणजे पैसे खूप सारे गेले, पण आम्हाला आहे ना असं चवीचं असं व्यवस्थित टेस्ट कसलीच भेटली नाही. ना मंचुरियन, ना नॉनव्हेज, ना व्हेजमध्ये काही काहीच नाही भेटली. फक्त एका हॉटेलमध्ये आम्हाला आहे ना पनीर कबाब व्यवस्थित भेटले, नाही तर काहीच भेटलं नाही. तर इथून आहे ना हा जो बनी ना इतका चिडचिड करतो ना, डायरेक्ट पाण्यामध्ये बसायचं राहतं त्याला. खूप विचित्र आहे. इथून आम्ही एका बीचवरून निघालेलो, तर तुम्हाला पुढं दिसलंच. तर इकडे ना जे
किड्सचे जे दुकानं राहत आहे ना प्ले वगैरे त्याचे दुकानं होते आणि बनीची पूर्ण नजर आहे ना त्याच्यावर होती. हे ओढू का ते ओढू, ते ओढू का ते ओढू. हे जे हॉटेल आहे ना ह्या हॉटेलांमध्ये गर्दी काहीच नाही आहे, काही म्हणजे काहीच गर्दी नाही आहे. का तर म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत असेल का इथे टेस्ट बिलकुल भेटत नाही. तर आम्ही यायच्या टायमाला गेलो पण आम्हाला टेस्ट काहीच भेटली नाही. तर इथे ना आम्ही फायनली पोचलो होतो नाईट शोला. आता इथे नाईट शोला आम्ही पोचलो, असं वाटत होतं काहीतरी सिंगिंग करू, काहीतरी डान्सिंग करू, काहीतरी करू. पण आहे ना आम्हाला आहे ना या बनीने काहीच करू दिलं नाही, कारण हा बनी ना उतरून डायरेक्ट पाण्यात गेला. त्याची धडपड इथं तीच चालू होती का त्याला जायचं होतं पाण्यामध्ये. तर शेवटी त्यांनी त्याची डिमांड पूर्ण केली आणि आमचा प्लॅन त्यांनी फ्लॉप केला. तर तो गेला पाण्यामध्ये आणि मी बसले डोक्याला हात लावून ते दोघांचे व्हिडिओ काढत. तर शेवटी ना जे फिरायचे दिवस राहते ना, जे बाळ होत नाही तोपर्यंत ठीक राहतं. जेव्हा बाळ होतं तेव्हा आई बापाला प्रत्येक गोष्टींना स्किप करावंच लागतं. स्किप म्हणजे खूप सारं स्किप करावं लागतं. तर इथे ना छान असा नाईट शो चालू होता. पण मग त्याच्यामध्ये ना इथं खूप सारे लोक ना ड्रिंक केलेले होते, लेडीज पण ड्रिंक केलेल्या होत्या. ते एकमेकाच्या अंगावर पडत होते. खूप विचित्र प्रकार होता. त्यानंतर आम्ही इथं दुसऱ्या दिवशी जी आमची सकाळ झाली तर इथे ना हा बनी मिस्टर थोडे बाहेर गेले तर हा रुसलेला होता. तर त्याची चालू होती, त्याची वेगळीच पद्धत चालू होती. तर इकडे ना मी आता म्हणजे जी दुसरी सकाळ होती तर तिथून आम्ही निघालेलो. आता इथून निघालो आम्ही ना आगाडा 4थला. तर त्या 4थला आलेलो, पण त्या 4थला ना 4th आहे बराचसा मोठा आहे पण इतकं काही जास्त वाटलं नाही. आणि इथे ना मी म्हणजे जे गोव्यामध्ये राहते ना खूप सारे स्पॉट आहे आणि पूर्ण गोवा बघायला ना कमीत कमी आरामशीर 8 दिवस तरी गोव्याला द्यायला पाहिजेत. कारण गोव्यात असं लोक म्हणतात खूप आहे, पण आम्ही गेलो ना आम्हाला जास्त काही भेटलं नाही. पण मग एक 8 दिवस गेले ना तेव्हा समजेल का गोव्यामध्ये नेमकं आहे तरी काय. म्हणजे भेटले 4-5 बीच भेटले, 1-2 स्पॉट असे ड्रायमध्ये भेटले, पण जास्त काही भेटलं नाही. जसं इमॅजिन केलं होतं ना तसं काही भेटलं नाही. आणि या ज्या वस्तू ना इतक्या महागड्या ना, खूप साऱ्या महागड्या. आणि ना गोव्यातला वडापाव ना 1 नंबरचा भंगार. कधीच खाऊ नये गोव्यातला वडापाव. इथं आम्ही ना एक वडापाव खाल्ला, इतका बकवास वडापाव. म्हणजे खूप इतकं ते आपण जी मोरी राहतो ना इतकी मोरी होती भयंकर, त्याच्यामध्ये सगळी दातामध्ये कचकच लागत होती. तर इकडे ना आम्ही आगाडा पॉज करून आम्ही आलेलो इकडच्या बागा बीचला. तर इथे ना एक प्रत्येकच राहतं एक शायनिंग म्हणून. एक मी टोपी जी आहे ना ही जी कॅप आहे ना ती म्हणजे पहिली होती. तर इथे ना आणि बीचच्या कडेला गेले ना खूप सारी गरम होतं, त्यामुळे असं वाटतं होतं पोटात काहीतरी टाकलंच पाहिजेत. तर इथं आम्ही आईस्क्रीम घेतली आणि ती आईस्क्रीम आम्ही खात चाललो होतो बागा बीचवर. आता या बागा बीचवालं पण ह्या आईस्क्रीमने माझा टॉप खराब केलं. का तर ती जी आईस्क्रीम मी जी चावली तर ती पडली माझ्या टॉपवर. तर त्या टॉपला 3 डाग पडले आणि ते 3 डाग प्रत्येक फोटोत दिसत होते. जाऊन तर चेंज पण करू शकत नाही लगेच, आणि एमर्जन्सी घालणं तरी काय, कारण प्रत्येक लेडीजची कुठंही फिरायला जाते ना ती काहीतरी प्लॅनिंग करते का बाबा ह्या टायमाला हे वेअर करायचं, त्या टायमाला ते वेअर करायचं, असं त्या पद्धतीने. आणि ते शक्य होत नाही कधी काय वेअर करायचं, कारण सिच्युएशन कधी इतकी बेकार येते ना, नाही होत शक्य. त्यामुळे इथे ना आम्ही पोचलो डायरेक्ट फायनली बीचवर. म्हणजे चालत खूप चालत यावं लागतं. आणि या गोव्यात चालावंच लागतं, खूप भयंकर चालावं लागतं. फक्त जी चप्पल जी आहे ना ती डायरेक्ट मातीत डुबत होती. आणि अशी आम्ही याच्या आधी आम्ही गुजरातमध्ये होतो त्या बीचवर आम्ही कधीही गेलो ना आमची चप्पल वाळूत कधीच फसत नव्हती. पण या गोव्याच्या वाळूमध्ये ना डायरेक्ट चप्पल फसती का ही वाळू एकदम सिल्की आहे आणि खूप जास्त वाळू आहे, एकदम अशी रोस्ट सारखी एकदम ड्राय अशी वाळू आहे, त्याच्यामुळे ती पटकन फसून जाते, अशी ओलसर नाही आहे. तर इथे ना याला आम्हाला सेपरेट आईस्क्रीम घ्यावं लागली. याला प्रत्येक गोष्ट ना आम्हाला आता सेपरेट घ्यावं लागते. कोणतंही ज्यूस म्हणा, आईस्क्रीम म्हणा, काही म्हणा, त्याला आम्हाला सेपरेट घ्यावं लागतं. सेपरेट म्हणजे हेच असं ज्यूस आईस्क्रीम वगैरे हेच, बाकी कोणती प्लेट जे आपण म्हणतो मोमोज म्हणा, काही लोक दुसऱ्यांच्या बाळांना खूप सारं आवडतं, पण याला बाहेरचं काहीच नाही आवडत. याला फक्त आईस्क्रीम आणि एखादा ज्यूस दिलं ना त्याच्यात तो खुश होऊन जातो.
तर इथे ना मी बसायचे ना डायरेक्ट 200-200 रुपये बोलत होते पर पर्सन, 200 रुपये फक्त बसायचे आणि फोटो काढायचे. त्याच्यामुळे तिथे काही बसलो नाही. इकडं आलं होतं, इकडे ना असं बनीचं चालू होतं, हे खेळणं चालू होतं. आता याचं सगळीकडेच खेळणं चालू राहतं. त्यानंतर पोटोबाला खूप सारी भूक लागली होती. म्हटलं आता पोटोबा तरी करायला पाहिजेत. आणि ह्या ज्या हॉटेलला ना, या हॉटेलला आम्हाला आहे ना जेवण भेटलं, पण ते जेवण पण आहे ना पूर्ण गोड होतं आणि काहीच त्याला टेस्ट नाही. दिसायला छान वाटतं पण टेस्ट काहीच नाही राहत. आता प्रत्येक एखादी व्यक्ती पण दिसायला चांगली राहते पण आतमध्ये खूप बेकार राहते. तर इथे ना आमच्यासमोर 2 फॉरेनर बसलेले, तर तो ना डाळ भात खात होता आणि ती जी लेडीज आहे ना ती ना ड्रिंक करत होती. आता किती उलटी पद्धत आहे ही. आता जी आपली महाराष्ट्रामध्ये म्हणा, भारतामध्ये म्हणा, काय गोष्ट आहे का जी लेडीज आहे ना ती नॉर्मल जेवती आणि जो जेंट्स आहे ना तो ड्रिंक करतो. पण इथे ना पूर्ण वेगळं आहे. तो बिचारा आहे ना त्याने अक्षरशः डाळ भात ऑर्डर केलेला. आता त्यांच्या इकडे भेटतो का ते नाही माहिती, पण त्याच्या ताटात बघितलेला त्याने ना डायरेक्ट थाळी मागवलेली. त्या थाळीमध्ये डाळ भात होता आणि त्या लेडीजसाठी मस्तपैकी ड्रिंक मागवलेली आणि तिने काहीतरी मागवलेलं. ते मी त्या हॉटेलमध्ये पहिल्यांदा बघितलं. माझ्या जन्मातच मी पहिल्यांदा बघितलं तो ॲटम आहे. काय होता काय माहिती. आणि या जेवणाला काही टेस्ट नव्हती. एवढं काय म्हणजे कसं ना, आपण पैसे देतो ना, एक टेस्ट भेटली तर ठीक आहे, पण टेस्ट भेटत नाही. त्याच्यामुळे इतकं काही वाटत नाही. तर इथे ना इथं आम्ही जेवण वगैरे करून आहे ना, इथं आम्ही ना याच्यासाठी पॅराशूटसाठी निघालेलो. तर इथे ना जास्त व्हिडिओ काही काढलेले नाही, त्यामुळे फोटोज पोस्ट केलेले. आणि ह्या लाटा बघितल्या ना असं वाटतं पटकन डुबकी मारावं, मस्त पैकी पोहत बसावा. आणि इथे ना माझा टायमिंग आलेला पॅराशूट खेळायचा. आता माझ्या जन्मामधलं हे पहिलं पॅराशूट आहे. तर आता याच्यानंतर कधी खेळायला ते मला नाही माहिती. आता इथे ना मला स्कूबा पण खेळायची होती, पण स्कूबा ना इथं अवेलेबल नव्हती. का तर कारण म्हणजे त्या पाण्यावर बीचचं जे पाणी राहतं त्याच्यावर भरपूर सारे प्रॉब्लेम येतात. कधी भरती राहते, कधी ओढी राहते, कधी वारं राहतं. त्या वाऱ्यामुळे ना ज्या राईड राहते ना त्या बऱ्यापैकी बंद केलेल्या राहत्या. तर इथे ना मी वर गेली ना असं वाटतं कुठं आलेली मी वरती. इतकं जबरदस्त फील होत होतं, इतकं भारी वाटत होतं. आणि खरंच आहे ना हे असे क्षण आहे ना की एन्जॉय केलेलं पाहिजेत. कारण कधी काहीतरी अपघात घडतात आणि आपल्याला असं वाटतं नाही बाबा ते त्याच्यासोबत तसं झालं, आपल्यासोबत पण असं होईल, त्याच्यामुळे आपण नाही हे करायचं. पण का त्याच्यामुळे आपण आपली लाईफ का पोस्टपोन करायची. तर त्याच्यामुळं प्रत्येक हे जे क्षण आहे ना ते एन्जॉय केले पाहिजेत आणि भरभरून एन्जॉय केले पाहिजेत. कारण म्हातारं झालं ना काही सोबत येत नाही, पैसाही सोबत येत नाही, काही नाही. मेल्यावर तर काहीच सोबत येत नाही. त्यामुळे हे असे इथं आमचं पॅराशूट खेळून झालं. तर इथून आम्ही निघायला चाललेलो हॉटेलला. तर चला, हा आहे अगाडो फोर्ट. आता जास्त काही डिटेल मी सांगत नाही, तर जे काय आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर चलो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चलो, बाय.